नमस्कार. मनोसंतुलन उपक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी डॉक्टर जितेंद्र गांधी. आज आपल्यासमोर जो विषय मांडणार आहे त्या विषयाचा शीर्षक असा आहे की आपल्या व्यक्तिगत आणि कौटुंबिक आयुष्याला सोपी करता येऊ शकतं का? जर आपल्या व्यक्तिगत आणि कौटुंबिक आयुष्याला सोपी करायची असेल तर आताच्या या सिच्युएशनमध्ये अशी कुठली गोष्ट आहे की ज्याच्या संदर्भात मी माझी जाणीव जागृती करून घेणं अपेक्षित आहे. तर त्या कॉन्सेप्टचं नाव आहे की अतिशय कमी गोष्टींमध्ये समाधानी राहणं, म्हणजेच त्याला इंग्रजीमध्ये मिनिमलिस्टिक लाईफस्टाईल असं म्हणतात. याचाच अर्थ काय की आपल्या आयुष्यामध्ये जे खूप अतिरिक्त गोष्टी आपण वाढवून ठेवतो त्याचा खरं तर आपल्या आयुष्यावर यानं त्या पद्धतीने परिणाम पडत असतो. त्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये जे काही खूप महत्त्वाचं आहे, जे सार्थक आहे, जे गरजेचं आहे, मी फक्त त्या गोष्टींवरच लक्ष केंद्रित केलं तर खरंच माझं जीवन सोपी होऊ शकतं. तर असे कुठकुठले घटक आहेत की जे माझ्या आयुष्याला अधिक सोपी बनवतील, समाधानी बनवतील आणि माझ्या आनंदामध्ये वाढ करून देतील. आजच्या धावपळीच्या आणि भौतिकवादी जगामध्ये अतिशय कमी गोष्टीमध्ये समाधानी राहणं ही जीवनशैली आपण स्वीकारायला हवी आणि त्याचे खूप वेगवेगळे फायदे पण आहेत. पहिला जो मुख्य फायदा आहे की आपल्या आयुष्यामध्ये जर खूप महत्त्वाच्या आणि अतिशय कमी पण अतिशय महत्त्वाच्या गोष्टी असतील, व्यक्ती असतील, संसाधनं असतील, तर आपलं आयुष्य खूप सोपी होतं आणि त्यासोबत मानसिक शांतता आणि तणावमुक्ती सहज शक्य होतं. आपल्या आजूबाजूला खूप जास्त पसारा किंवा खूप साऱ्या अनावश्यक वस्तू असतील तर न कळत आपल्या मनात गोंधळ आणि तणाव निर्माण होतो. एक उदाहरण करा. एखादं घर आहे ज्याच्या घरामध्ये काही माणसं राहतात, परंतु ते घर कायमस्वरूपी अस्ताव्यस्त राहतं. तिथं गोष्टी वेळेवर मिळत नाहीत, मिळालं तर एक मिळते, दुसरी मिळत नाहीत, नेहमी आरडाओरड, वस्तूंची शोध आणि रोजचाच ते एक एन्व्हायरमेंट त्या घरामध्ये असतं की जिथं वस्तू वेळेवर मिळत नाहीत, खूप साऱ्या वस्तूंचा पसारा ठेवलेला असतो. त्या घरामध्ये न कळतपणे आयुष्यभर तणाव निर्माण राहील. जर त्या घराला एक वेगळ्या पद्धतीने रचना केली, खूप महत्त्वाच्याच गोष्टी असतील तेवढ्याच गोष्टी त्या घरामध्ये ठेवल्यात, अतिरिक्त गोष्टी एका दुसऱ्या ठिकाणी ठेवल्यात, तर त्या घरामध्ये एकमेकांशी कोऑर्डिनेट करणं, गोष्टी वेळेवर मिळणं आणि मग वेळेची आणि निर्माण झालेल्या तणावाची बचत होणं हे स्वाभाविक आहेत. दुसरा एक महत्त्वाचं गोष्ट होतं की आपली आर्थिक बचत होते. ज्यावेळेस आपण अतिशय कमी संसाधनामध्ये आपलं आयुष्य जगण्यासाठी सुरुवात करतो त्यावेळेस मोठी आर्थिक बचत ही सहजासहजी होऊ शकते. आपल्याला जे हवं आहे, जे गरजेचं आहे तेवढंच खरेदीवर आपण भर देतो. त्यामुळे अवाजवी खर्च टाळतो आणि पैशाची मोठी बचत होते आणि हेच उरलेले पैसे भविष्यासाठी तुम्ही योग्य त्या कामासाठी किंवा योग्य त्या ठिकाणी गुंतवणुकीसाठी वापरू शकतात. त्यामुळे संसाधनाचा गरजे तेवढाच वापर केल्यामुळे आपण कंजूस बनत नाही आहोत किंवा आपण आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी कमतरता निर्माण करत नाही आहोत, परंतु ही जागरूकता तयार करतोय की मला जितकं गरजेचं आहे तितकंच मी वापरासाठी लक्ष दिलं पाहिजे. उदाहरणार्थ, एका प्लेटमध्ये मला जेवढं भूक आहे तेवढंच मी अन्न घ्यायला पाहिजे. जर मी ते अतिरिक्त घेतलं तर ते वाया जाईल. हाच प्रकार आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या आजूबाजूच्या संसाधनामध्ये, आपल्या आयुष्याबाजूच्या लोकांमध्ये आपण निवडायला हरकत नाहीत. पुढे जाऊन अतिशय आयुष्य सोपी करणारी अजून एक महत्त्वाची गोष्ट, जर कमी माणसं, कमी पसारा, कमी व्यक्तिमत्व आपल्या आजूबाजूला आपल्या आयुष्यामध्ये असतील तर वेळेची खूप बचत होते. जास्त वस्तूंचा सांभाळ करणं, त्यांची स्वच्छता करणं आणि त्याचसोबत नवीन वस्तूंची खरेदी करत राहणं याच्यामध्ये आपला खूप वेळ वाया जातो. कमी वस्तूमुळे घर आवरणे सोपे होते
आणि हाच वाचलेला वेळ आपण आपल्या आवडीच्या गोष्टी, कुटुंब किंवा स्वतःच्या विकासासाठी देऊ शकतो. म्हणजे एक उदाहरण घेऊयात. आपल्याला गरजेची आहे एक टू व्हीलर, पण त्या व्यक्तीकडे जर 2 किंवा 3 टू व्हीलर असतील तर त्याचा दरवेळेसचा मेंटेनन्सचा खर्च, त्याचा स्वच्छतेचा खर्च, त्याचं योग्य ठिकाणी त्याची निगा राखण्याचा खर्च, वेळ, हे सर्व वाया जात राहतं. त्यामुळे मला जितकं गरजेचं आहे तितकी गरज पूर्ण झाल्यानंतर अतिरिक्त गोष्टींवर लक्ष केंद्रित न करण्यासाठी आपला बराच वेळ वाचत असतो. अजून एक महत्त्वाचं गोष्ट असतं की जेवढं आपण आपल्या आयुष्यामध्ये पसारा कमी ठेवतो तितकं उपलब्ध असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं सोपी जातं. कमी विचार आणि कमी लक्ष केंद्रित करण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या गोष्टी, त्यामुळे खरं तर मला त्या प्रत्येक गोष्टीकडून प्रोडक्टकडून मला काय मिळवायचं आहे याची आपल्याला एक कल्पना असते. त्यामुळे व्यावसायिक किंवा व्यक्तिगत आयुष्यामध्ये यश मिळवणं सोपी जातं. माझ्याकडे कुठकुठल्या गोष्टी आहेत, त्याच्यामधून मला काय अपेक्षित आहेत हे ठरल्यामुळे आपलं लक्ष केंद्रित करणं सोपी जातं. पुढे गेल्यानंतर आपल्याला अजून लक्षात येतं की मिनिमलिस्टिक लाईफमुळे खूप साऱ्या वस्तू गोळा करण्यापेक्षा किंवा खूप सारे लोक गोळा करण्यापेक्षा किंवा खूप सारे अनुभव गोळा करण्यापेक्षा मी नातेसंबंधांना महत्त्व देईल, निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याला पसंत करेल, नवीन गोष्टी शिकणार किंवा मला जी लोक खूप महत्त्वाची आहे माझ्या आयुष्यामध्ये त्यांच्यासोबत वेळ घालवणं मला पसंत करेल. त्यामुळे यातून निर्माण होणारा आनंद हा आयुष्यभर टिकणार आहे. काही माणसं वेगवेगळ्या घटनांमध्ये, वेगवेगळ्या लोकांमध्ये, वेगवेगळ्या कामांमध्ये अतिरिक्त प्रमाणात गुंतून जातात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये खरं आनंद कशामुळे निर्माण होणार आहेत याची त्यांना कल्पनाच नसते. त्यामुळे एका वेगळ्या टप्प्यावर ते खूप पश्चाताप करतात की अरे या गोष्टींमध्ये मी एवढं गुंतायला नको होतं, या लोकांमध्ये मी एवढं गुंतायला नको होतं, या व्यवसायामध्ये मी इतकं गुंतायला नको होतं, जीवनाच्या या पसाऱ्यामध्ये मी इतकं गुंतायला नको होतं. आणि त्यामुळे आयुष्यामध्ये आपल्या आनंदासाठी काहीतरी आपल्याला व्यक्तिगत स्तरावर करायचं असेल तर आपल्याला ही मिनिमलिस्टिक लाईफ म्हणजे जेवढं गरजेचं असेल तेवढ्याच गोष्टींवर भर देणारी जीवनशैली आपण स्वीकारायला हरकत नाहीत. आपलं हे जगणं पर्यावरणपूरकसुद्धा आहेत, कारण आपण कमी खरेदी केल्यामुळे कमी कचरा तयार होतो, नैसर्गिक साधनाचा वापरही मोठ्या प्रमाणात होतो आणि अशा प्रकारे मी अति उत्पादन करणाऱ्या भौतिकवादाला जन्म देणार नाही. त्यामुळे जे गरजेचं असेल ते पिकवल्या जाईल, ते विकला जाईल, परंतु अतिरिक्त महागड्या गोष्टी जमा करणं, अतिरिक्त अननेसेसरी गोष्टी जमा करणं, गरजेची नसलेली माणसं आपल्या आयुष्यामध्ये गोळा करणं आणि गरजेच्या नसलेल्या गोष्टी विकत घेणं हे आपण टाळलं पाहिजे. थोडक्यात सांगायचं झालं तर मिनिमलिस्टिक विचारसरणी म्हणजे कमी वस्तू पण अर्थपूर्ण आयुष्य. त्यामुळे बाह्य सुखाच्या मागे न लागता, वस्तूंचं संग्रहालय तयार न करता आपल्या मनामध्ये अंतर्गत समाधान मिळवण्यासाठी जगण्याची जीवनशैली म्हणजे मिनिमलिस्टिक लाईफस्टाईल. त्यामुळे आपलं आयुष्य आपल्याला सोपी करायचं असेल तर आपल्या आजूबाजूचा पसारा, आपल्या आजूबाजूची संसाधनं, आपल्या आजूबाजूची माणसं, आपल्या आजूबाजूची जीवनशैली, कार्यशैली याच्यामध्ये जे महत्त्वाचं असेल ते स्वीकारायला सुरुवात करा आणि जे महत्त्वाचं नसेल त्यापासून स्वतःला लांब करण्याचा प्रयत्न सुरू करा. आपल्याला ही क्लिप कशी वाटली नक्की कॉमेंटमध्ये कळवा. थँक्यू सो मच वन अँड ऑल.